म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केलेली आहे। आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा या 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। 48 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये जमा होणार आहे। बघा, ज्या बहिणी आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची प्रतीक्षा करत होते त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच याच बरोबर लाडक्या बहिणींना आधार कार्ड जर तुमचं अपडेट असेल तर तुम्हाला 10,000 रुपये देखील मिळणार आहे। बघा, केंद्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे। जसं की राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आहे, त्याच पद्धतीने आता केंद्र शासनाची एक नवीन योजना आणलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 10,000 रुपये दिले जाणार। या अंतर्गत ज्या महिलांकडे ज्या महिलांचं आधार कार्ड अपडेट असेल त्या महिलांना 10,000 रुपये मिळणार आहे। ही खूप मोठी दिलासादायक बातमी आता शासनाने जाहीर केली आहे। आधार कार्डवर जर तुमचं अपडेट असेल तुम्हाला 10,000 रुपये एक विशेष अनुदान म्हणून केंद्र शासनाकडून दिले जात आहे। आता हे अनुदान तुम्हाला कसं घेता येईल, यासाठी काय कागदपत्र लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणारच आहोत। आता केंद्र शासनाने जे सुरू केलेली योजना आहे म्हणजे नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून हे आता सुरू करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाकडून हे जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील, ही योजना केंद्र शासनाची आहे, महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे। आता ही योजना कोणासाठी? महिलांसाठी ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींना, आणि ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे। फक्त लाडक्या बहिणींनाच नाही तर सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे, त्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली योजना आहे। जर तुमचं पोस्ट खातं असेल तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे। बघा, या योजनेच्या माध्यमातून जर तुमचं खातं पोस्टामध्ये असतं, पोस्ट बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये लाभ दिला जाणार आहे। आणि अदर दुसरे कुठलं बँक असेल तर तुम्हाला 10,000 रुपये, आणि पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये दिले जातील। लाडक्या बहिणींना आता 48 तासाच्या आत लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तर जमा होणारच आहे, 3,000 रुपये। त्याचबरोबर आधार कार्ड जर अपडेट असेल तर अनुदानाचे 10,000 रुपये, आणि पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये, एकूण 13,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे। आता या योजनेच्या माध्यमातून 13,000 रुपये कसं घेता येईल ते आपण आता सविस्तर माहिती पाहूया। अशी अधिकृत माहिती स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। आधार कार्डवर सुरू झालेल्या विशेष अनुदानासाठी एक अर्ज मोबाईलवर करायचा आहे। 2 मिनिटाचा छोटासा एक अर्ज आहे। ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना आधार कार्डचे विशेष अनुदान बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे। जर वेगवेगळ्या बँकेत खाते असेल तर 10,000 रुपये, आणि पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींची खरोखर लॉटरी लागलेली आहे, कारण त्यांचं 1,500 रुपये आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 + 1,500 3,000 रुपये, आणि 15,000 रुपये त्यांना पोस्टामध्ये खातं असेल तर असं 15,000 रुपये त्यांना मिळणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता आधार कार्डवर या योजनेनुसार बघा, आधार कार्ड वर अनुदान देण्यासाठी एक फॉर्म तुम्हाला भरावा लागेल। हे पैसे तेव्हाच तुम्हाला दिले जातील, लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल। आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे, ही सर्व माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर तुम्हाला 13,000 रुपयाची गरज असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि याची प्रोसेस कसं आहे ती मी सर्व तुम्हाला व्यवस्थित सांगणारच आहे।
लाडक्या बहिणींसाठी या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीचं बोनस द्यायचं राहिलं होतं. भाऊबीज ओवाळणी अजूनही आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झाल्या होत्या. ही नाराजगी दूर करण्यासाठी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने ठरवले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्र हप्ता दिला जाईल आणि त्याचबरोबर पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी बँकांना दिलेली आहे. या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर 3,000 रुपये तुम्हाला जमा होतील. त्याच बँकांमध्ये आता तुम्हाला 10,000 रुपये आणि पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. बघा, ज्या बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात त्याच बँकेमध्ये तुम्हाला आता हे 10,000 रुपयाचं अनुदान आणि पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये. जर पोस्ट खातं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये अधिक 3,000 रुपये 18,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. आता फक्त आधार कार्डवरचे अनुदान मिळवण्यासाठी मोबाईलवर एक छोटासा फॉर्म भरायचा आहे. ती प्रोसेस आपण पाहूया. या 3 पैकी 2 बातम्या बघा. आता हे जे बातम्या आलेल्या आहेत 2 आनंदाच्या बातमी आणि एक वाईट बातमी आलेली आहे. सर्वात अगोदर आपण जी वाईट बातमी आलेली आहे त्या बातमीकडे वळूया. त्यानंतर 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पहिली बातमी आहे ती वाईट बातमी म्हणजे 26 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत. या सर्व बहिणी कोणत्याही पात्रतेमध्ये निकषामध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांचे पैसे आता यापुढे सर्व बंद होणार आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की कुठल्याही अटी शर्तीत बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना फक्त पैसे त्यांना थांबवण्यात आलेले आहे. बघा, ज्या बहिणी अटी शर्तीमध्ये बसत नव्हत्या त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे, पण त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाही. आतापर्यंत त्यांना पैसे भेटले, त्यांच्याकडून पैशाची वसुली होणार नाही, पण यापुढे त्यांचा लाभ बंद होईल. काही महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होतं, त्या महिलांचा आता योजना बंद होणार आहे. काही महिला स्वतः सरकारी नोकरीवर होत्या, त्यांचा लाभ बंद होणार आहे. काही पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहे, त्यांचा लाभ बंद होणार आहे. अशा भरपूर गैरप्रकार आढळून आल्यामुळे आज सकाळी 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. पण या बातमीमुळे अनेक बहिणी अजूनही नाराज झालेल्या आहेत, कारण त्यांना केवायसी करण्यास सांगितले गेले होते. ही नाराजगी कमी करण्यासाठी सरकारने आणखीन 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत, जे अत्यंत महत्वाचे आहेत. आता आनंदाचे जे 2 निर्णय आहेत ते आपण पाहूया. आधार कार्डवरती 10,000 रुपये तुम्हाला अनुदानाची मोठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट खात्यासाठी 1,500 रुपये, बघा पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये लाभ आणि 2 गोष्टी आता महत्वाची. दुसरी गोष्ट पाहूया, ते म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्र हप्ता 3,000 रुपये सरकारने तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आधी 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनुदानाचे पैसे कसं घेता येईल, त्यासाठी काय करावं लागेल, सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. आता या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे याची यादी पहा. पहिला जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये 1,50,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. या सर्वांना 3,000 रुपये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 महिन्याचे हप्ते तसेच आधार कार्डवरचे 10,000 रुपये जमा होणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. दुसरा जिल्हा आहे संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यामधील तब्बल 2,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. या सर्वांना 3,000 रुपये आणि 10,000 रुपये विशेष अनुदान जमा होणार आहे. तिसरा जिल्हा आहे तो पुणे. पुणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. पुण्यामध्ये 2,36,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र आणि अनुदानाचे पैसे जमा होणार आहे. ज्या महिलांचं केवायसी झालं असेल त्यांना हा हप्ता दिला जातोय. बघा, विशेष अनुदान मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे तो धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 1,90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना देखील 3,000 रुपयाचा आणि 10,000 रुपयाचा अनुदान विशेष देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे तो बीड. तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 2,11,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत. त्यांना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरले असून त्यांनाही सन्मान निधीचा 10,000 रुपये आणि 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. पुढचा जिल्हा आहे तो जळगाव. जळगाव मध्ये सुद्धा आता आनंदाची बातमी आहे. जळगाव मध्ये सुद्धा 2,07,000 लाडक्या बहिणी पात्र ठरले आहेत. त्यांना 10,000 रुपयाचं विशेष अनुदान आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2,04,000 लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये 2,45,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत.
त्यांना विशेष अनुदान आणि 3,000 रुपयाचा लाभ त्यांना दिला जात आहे। पुढचा जिल्हा आहे तो मुंबई उपनगर। मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 3 लाख लाडक्या बहिणी पात्र आहेत, त्यांनाही 2 हप्त्याचे पैसे आणि विशेष अनुदान दिलं जात आहे। पुढचा जिल्हा आहे तो नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये 2,81,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत, त्यांना विशेष अनुदान आणि 3,000 रुपयाची रक्कम त्यांना दिली जात आहे। शेवटचा जिल्हा आहे तो लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये 2,25,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत, त्या बहिणींना सन्मान निधीचे पैसे आणि 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचेही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या। ई-KYC साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-KYC हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत। ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे। मी म्हटल्याप्रमाणे ई-KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात।